दरम्यान एका सरकारी कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लिम तरुणीचा हिजाब ओढला आणि सगळीकडे एकच गदारोळ झाला। त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने टीकेची झोड तर उठलीच, पण त्या महिलेलाही मानसिक धक्का बसला। धार्मिक स्वातंत्र्याचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशात या घटनेमुळे पुन्हा एकदा बुरखा चर्चेत आलाय। काय आहे हे प्रकरण आणि कसे त्याचे पडसाद उमटले या रिपोर्टमधून पाहूया। 15 डिसेंबर 2025 बिहारची राजधानी पाटणा इथल्या मुख्यमंत्री सचिवालयात आयुष्य डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात डॉक्टर नुसरत परवीन या महिला डॉक्टर जेव्हा नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर गेल्या तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या पोशाखाकडे पाहून विचारलं, हे काय आहे? त्यानंतर डॉक्टर नुसरत काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा हिजाब हाताने खाली ओढला। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्र्यांचा हात ओढून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तोपर्यंत जे व्हायचं होतं ते होऊन गेलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला। विरोधक, धार्मिक संघटना आणि अनेक महिलांनी या कृतीचा कठोर शब्दात निषेध केला, तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारही दाखल झाली। ॲम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थांनी सुद्धा या कृतीचा निषेध केला असून हे महिलांच्या स्वायत्ततेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय। इतकंच नाही तर पाकिस्तानातून एका इसमानं धमकी दिल्याचंही बोललं जातंय। इतकं सगळं झालं तरी भाजपचे मंत्री असलेले गिरिराज सिंग यांनी नितीश कुमार यांची पाठराखण केली आणि पुन्हा एकदा स्फोटक विधानं केली। जम्मू काश्मीर मधल्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांच्यासह अनेकांनी त्यावरही खरमरीत टीका केली। नीतीश कुमार जी ने कोई गलत काम नहीं किया है। अगर कोई नियुक्ति पत्र लेने के लिए जा रहा हो या जा रही है, क्या उसका चेहरा नहीं दिखाएगी? ये कौन सा, ये कोई इस्लामिक देश है? ये भारत है, भारत में कानून का राज चलेगा। नीतीश कुमार ने सही किया। जो गिरिराज सिंह साहब हैं, जो एक यूनियन मिनिस्टर हैं, उनने कहा कि जो मुसलमान हैं हिंदुस्तान के वो भाड़ में जाए, तो भाड़ में हम क्यों जाएं? अगर आप हमारी औरतों का नकाब और हिजाब अगर आपने छुआ, यू प्लीज बी रेडी फॉर द कॉन्सिक्वेंसेज। एंड आई एम हियर टुडे बिकॉज मैं एक FIR फाइल करना चाहती हूँ अगेंस्ट द बिहार चीफ मिनिस्टर नीतीश कुमार साहब। इंस्टेड ऑफ बीइंग अपॉलोजेटिक, उनकी पार्टी BJP, they want to basically justify what he did, and which is extremely wrong. It is criminal. सुरुवातीला अशी चर्चा होती की डॉक्टर नुसरत परवीन यांनी अपमानास्पद वाटल्यामुळे ही सरकारी नोकरी नाकारली, पण अनेकांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आता आपला निर्णय बदललाय। त्या बिहारमध्ये सरकारी तिब्बी कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम पाहणार आहेत। त्यांची भूमिका काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे, ती अशी आहे, जे घडलं ते माझ्यासाठी धक्कादायक होतं, कारण मी शाळेपासून नेहमी हिजाब वापरलाय। तिथे उपस्थित असलेले काही लोक हसत होते, ज्यामुळे मला अपमानास्पद वाटलं होतं, पण आता मी हा वाद विसरून पुढे जाण्याचं ठरवलं। मुस्लिम महिला आणि त्यांचा हिजाब, बुरखा हा आजवर कायमच वादाचा विषय राहिला, पण एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट हिजाबच ओढल्यानं हा विषय वादाच्या पलीकडे गेलाय। डॉक्टर नुसरत यांनी हा विषय विसरायचं ठरवलं असलं तरी आंदोलक हा विषय विसरतील का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।